परळी तालुक्यातील मांडवा येथील बोरणा पात्रातील नदी येथून वाहते। 3 वर्षापूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे येथील रस्ता वाहून गेला होता आणि तेव्हापासून हा रस्ता रखडलेला होता। अनेक दिवसांपासूनची मागणी होती की हा रस्ता करण्यात यावा। याबद्दल मांडवा गावातील नागरिकांच्या प्रतिक्रिया। आज आपण परळी तालुक्यातील मांडवा या गावी आलेलो आहोत आणि आपण हे बाजूला जी नदी दिसत आहे बोरणा नदी, हे बोरणा नदीचं खूप मोठं पात्र आहे आणि गेल्या 3 वर्षापासून येथील नागरिकांची समस्या होती। हा जो 3 वर्षापूर्वी झालेला मुसळधार पावसामुळे या ठिकाणी या रस्त्याचं खूप मोठं नुकसान झालेलं होतं आणि अनेक 3 वर्षापासूनचं ती मागणी आहे, ती मागणी या ठिकाणी येथील ग्रामस्थांनी केलेली होती। आपल्यासोबत मांडवा या गावातील काही ग्रामस्थ आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। काय म्हणता? मांडवा ते मालेवाडी हा रस्ता जे आहे हे अनेक पिढ्यानपिढ्यापासून सिनी रस्ता आहे, पण पूर्वीच्या काळापासून सिनी ज्यावेळेस अतिवृष्टी व्हायची त्यावेळेस काय व्हायचं किंवा प्रत्येक वेळेस शेतकऱ्याचं रान खसायचं। आपण ह्या बोरणा नदीचं जर पात्र बघितलं तर इकडं बघा, जेवढं चंद्रभागेचं पात्र आहे इतकं रुंदीकरण पात्र आहे, पण ह्याच्यामध्ये ते जलयुक्त शिवारामध्ये उकरणीचं असेल हे कोणतीही शासनाची योजना आली नाही आणि सगळी निर्गुण किंवा झाडं झुडपं झाले आणि त्या बाजूला झाडं झुडपं झाले असताना म्हणतात ह्या शेतकऱ्याचं दरवर्षी रान खसायचं। आणि त्याच्यानंतर हे डांबर रोड झाला। डांबर रोड झाल्याच्यानंतर बी 6 महिने सध्या राहिला नाही। 6 महिन्याच्या अगोदर बी त्यावेळेस अतिवृष्टी झाली आणि अतिवृष्टी झाल्याच्यानंतर हे रान खसून गेलं। हे इकडं बघा, हे पलकड सर कॅमेरावर हे बघा, फक्त गाड्या आणि माणूस ह्यांना सध्या जाता येत नव्हतं, फक्त पाऊल रस्ता होता आणि 2-3 वेळेस इथं गाड्या पडल्या, जनावरं पडले। ह्या शेतकऱ्यांनी वरच्या जाळी ओढून घेतली, कसल्याही प्रकारचा रस्ता नव्हता। खूप माणसाला इथून त्रास झाला आणि त्रास झाल्याच्या नंतर म्हणतात की इथं कोणतीही सुविधा शासनाची आली नाही आणि कुणीही सुविधा दिली नाही। शेतकऱ्यांनी 2-3 वेळेस पदरून खर्चानं भरलं, पण तरी भरलं जरी असताना म्हणतात दरवर्षी थोडी अतिवृष्टी झाली, पूर आला की लगेच वाहून जायचं आणि शेतकऱ्याला इथं खूप मोठ्या प्रमाणात अडचण व्हायची किंवा माल परळा नेता येत नव्हता, काही भाजीपाला परळा नेता येत नव्हता किंवा इथून माणसाला नुसतं सध्या अंधारामध्ये जाता येत नव्हता। एवढी इथं वाईट परिस्थिती होती आणि ही वाईट परिस्थिती असताना कोणत्याही शासनानं असेल, कोणत्या पुढाऱ्याने असेल, इथं कोणत्याही प्रकारची सुविधा आणली नाही किंवा इथं रान भरून दिलं नाही। पण मला आज असं अभिमानानं सांगावं असं वाटतंय की राजेभाऊ फड कनेरवाडीचे जे आहेत त्यांचे काही कार्यकर्ते नेतृत्व जे होते आणि त्यांच्या कानावर गेला हे मांडवा ते मालेवाडी रस्ता आणि ह्या रस्त्याला खूप शेतकऱ्याची तारामळ होती। खूप ती मोठी JCB घेऊन शिनी पाठवलं आणि पाठवल्याच्या नंतर ते JCB इथं आली आणि आल्याच्या नंतर म्हणतात 2-3 दिवस झालं काम चालू या, रानाचा भराव केला आणि पुढे काही जे राहिलेलं आहे ते लगेच भरायला चालू आहे त्यांच्या नेतृत्वाखाली। आणि असं म्हणून शिनी आम्ही त्याला धन्यवाद द्याला आणि वागणारे खूप लोक त्याला प्रतिसाद देतील इथून पुढच्या काळामध्ये, असं ह्या ग्रामस्थांचं म्हणणं आहे। आणि इथून शेतकऱ्याच्या मागं अनेक अडचणीत, कांदा असेल, कांद्याला अनुदान कोणत्याही प्रकारचं दिलं नाही। आम्ही कागदपत्र सगळे दाखल करून सध्या आणि कांद्याची निर्यात जी आहे ही सध्या मांडवा गावामध्ये खूप कांद्याची लागवड होत असते आणि लागवड झाल्याच्या नंतर कांदा हा फुकट भाव शेतकऱ्याला ऐकावं लागतंय आणि ह्याच्याकडं सध्या शेतकऱ्याकडे शासनानं लक्ष देण्याची गरज आहे आणि एवढं हे शेतकऱ्याकडे लक्ष द्यावं। पण असा एकमेव कार्यकर्ता हे राजेभाऊ फडचे जे कार्यकर्ते म्हणा किंवा ते असतील, त्यांनी शेतकऱ्याच्या यातना मानून किंवा शेतकऱ्याच्या अडचणीला टाईमवर येऊन हे त्यांनी हे करून जे रस्त्याचा भराव जे करून दिला त्या बाबतीमध्ये सगळी शेतकरी खुश आहेत आणि सगळे शेतकऱ्याली आनंदमय वातावरण झालेलं आहे। धन्यवाद। तर या ठिकाणी आणखीनही काही ग्रामस्थ आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत की आता दादांनी जो प्रश्न उपस्थित केलेला आहे की परळी शहरामध्ये मांडवा या गावातून कांद्याची निर्यात संपूर्ण महाराष्ट्रात आणि भारतामध्ये होते, तर त्याबद्दल आपली सरकारकडून काय अपेक्षा आहे ते कळवावं। पहिलं प्रथम म्हणजे शिवाजी विठ्ठल चाटे, राहणार मांडवा, तालुका परळी वैजनाथ, याच्यामधून मी शेतकरी म्हणून सांगतो की
मुद्दा असा आहे की मांडवा गाव असं कांदा उत्पन्नामध्ये पहिलं क्रमांक 1मध्ये, त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो जो गाव आहे ते पूर्णपणे नागपूर असेल किंवा हैदराबाद असेल त्याच्यामध्ये कांदा मोठ्या मार्केटला नेण्यामध्ये एक्सपोर्ट आहे. तर त्या कांद्या निर्यातीमध्ये आणि ह्याच्यामध्ये जे शासनानं जे आम्हाला जे अनुदान 350 रुपये क्विंटलनं जाहीर केलं, त्या जाहीर केलेल्यामध्ये आमचं जे नागपूर बाजार समितीला कृषी उत्पन्न त्या बाजार समितीला जे कांदा गेलता त्यावेळेस राजेश टोपे कृषी मंत्री होते कोणते की त्यावेळेससुद्धा त्यांनी आठ शिथिल केली म्हणून आपल्याकडे डॉक्युमेंट आहेत आणि किंवा त्याचे आम्ही पाठपुरावे केले की आम्ही शेतकऱ्याला कुठं ऑनलाईन करता आली नाही आणि ऑनलाईन नाही केल्यामुळं आम्हा शेतकऱ्याला त्याचं कुठं सर्वसाधारण आठ शिथिल केली म्हणून आम्हाला सर्वसाधारण शेतकऱ्याला अनुदान भेटणार म्हणून जाहीर केलं. पण आतापर्यंत 700 शेतकऱ्यांना आम्हाला कुठलंच अनुदान मिळालं नाही. मी स्वतःहून शेतकऱ्याचे पूर्ण कागदपत्र स्वतःहून त्यांच्या 7/12 त्यांचं अनुदानाच्या आपल्या ते ह्याचे पावत्या कोणत्या कांद्याच्या पूर्णपणे घेऊन नागपूरला मी स्वतः जाऊन धनंजय मुंडेच्या विधान परिषद नागपूरला अधिवेशनामध्ये जाऊन तिथं जाऊनसुद्धा त्यांनी मला प्रतिसाद दिला नाही. तिथं फक्त मला जाऊन सांगितलं किंवा हे माझं काम नाही, हे पनम महासंघाचं काम आहे, हे मला त्याचं काही माहीत नाही. स्वतः धनंजय मुंडे साहेबांनी कृषी मंत्री असताना सांगितलं. 3 दिवस मी तिथं राहून अधिवेशन चालू असताना मला तिथली कुठली गेट पास दिलेली नाही किंवा कुठलं काय केलं नाही. का ते मला दिलेलं असं झालेलं आहे त्याचे आम्ही तुम्हाला गेट पास देत नव्हतो, तुम्हाला अधिवेशनमध्ये जाता येत नाही. मला मुद्दा मांडायचा होता शेतकऱ्यांचा. मी स्वतःहून इथं शेतकऱ्याचे प्रश्न मांडून घेऊन गेलतो कांद्याचे, ते मला कुठलंही जाऊ दिलं नाही. त्याच्याबद्दल मी त्याच्यावर निषेध करतो. आणि जोपर्यंत शेतकऱ्याला असं जर अनुदान नाही भेटल तोपर्यंत शेतकऱ्याचा प्रश्न मिटणार नाही. ओके, धन्यवाद. ठीक आहे. तर हे होते मांडवा गावातील नागरिक. आपण गेल्या 4 दिवसापासून या ठिकाणी JCB चालू आहे आणि ग्रामस्थांचा जो प्रश्न होता की इथून पाऊलवाट होती, जायला यायला त्यांना रस्ता नव्हता, तो रस्ता मार्गी लागलेला आहे. आणि ग्रामस्थांनी कांदा उत्पादन शेतकऱ्यांची देखील त्यांनी काही प्रमाणामध्ये काही सूचना केलेल्या आहेत, त्या देखील आपण पाहिलेल्या आहेत. हे होते परळी तालुक्यातील मांडवा गावातील काही ग्रामस्थ. अतुल्य महाराष्ट्र न्यूज चॅनलसोबत मी आनंद तुपसमुद्रे, सहकारी माझे अमोल सूर्यवंशी. धन्यवाद.